आता हे उदाहरण पहा. अतिशय सोपं उदाहरण आहे. वाचून लक्षात येईल किती सोपं आहे. हा, ऋतुजाजवळ काही रक्कम होती. त्यापैकी प्रत्येक विद्यार्थ्याला 50 रुपये प्रमाणे 47 विद्यार्थ्यांना वाटले. तिच्याजवळ 37 रुपये बाकी राहिले. तर ऋतुजाजवळ किती रक्कम होती? काय सांगितलंय? ऋतुजाजवळ काही रक्कम होती. काही रक्कम होती एक्स. तिने काय केलं? सगळ्या विद्यार्थ्यांना किती विद्यार्थी? अशा 47 विद्यार्थ्यांना किती रुपये प्रमाणे वाटले? 50 रुपये प्रमाणे वाटले. आपण काय करतो? किती आणि कितींना हे दोन्ही जर कळलं तर आपण काय करतो? गुणाकार करून काय करतो? ती संख्या काढतो. परंतु काय झालं? तिने रक्कम वाटली खरं, पण तिच्याकडे 37 रुपये शिल्लक राहिले. तर आपण आता काय करूया? ऋतुजाजवळची रक्कम काढण्यासाठी आपण काय करणार? रक्कम काढण्यासाठी काय करणार? विद्यार्थी गुणिले काय करणार? वाटलेली रक्कम. प्रति विद्यार्थी वाटलेली रक्कम. प्रति विद्यार्थी वाटलेली रक्कम. प्रति विद्यार्थी वाटलेली रक्कम. अधिक काय करणार? उरलेली रक्कम. आता हे कंसात ठेवू आपण. इथे पण बोर्डमासचा रूल वापरावा लागेल. नाही, विद्यार्थी किती आहेत? तर विद्यार्थी आहेत 47. किती रक्कम वाटली? 50 रुपये प्रमाणे. आणि उरले किती? तर 37. सोपा एकदम, लगेच करून टाकू. 7 5 35. 5. हे सोडूया आधी. काय बोर्डमासचा रूल काय सांगतो? ब्रॅकेट म्हणजे कंसातला आधी सोडवायचं आहे. नाही, 7 5 35 5 झाले 3. 5 24 आणि 3 23. 2350 अधिक 37 37. 37. मग किती होईल बेरीज? एकम स्थानी 0 अधिक 7 7. 5 आणि 3 8 आणि 23. किती रक्कम आली? 2387 रुपये. म्हणजे ऋतुजाजवळ किती रक्कम होती? 2387. 2387 रुपये रक्कम होती. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर अचूक आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या अधिकाधिक मित्रमैत्रिणींना या चॅनल बद्दल सांगा. आणि अजून कोणी बेल आयकॉन दाबलं नसेल तर सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन नक्की दाबा. आणि तुम्हाला जर एखादा प्रश्न अवघड वाटत असेल, उदाहरण येत नसेल, तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करून तो मला प्रश्न कळवा. म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते उदाहरण सोडवून पाठवीन.